सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपलं नवरात्राचं दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसाचं हे पहिलं सत्र आहे। कालपासून आपण या नवरात्राच्या या कार्यक्रमाला सुरुवात केली। सकाळच्या सत्रामध्ये आपण काल धर्म काय आहे आणि धर्म कशासाठी आहे याचं विवेचन, याचं चिंतन केलं। मग हे केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं का धर्म काय आहे आणि कशासाठी आहे? नाही तर मग मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, कोण सांगेल धर्म काय आहे आणि कशासाठी आहे? धर्म हा जीवासाठी आहे आणि जीवाचं कल्याण करणे याच्यातच धर्म। जीवाच्या कल्याणासाठी धर्म आहे। अजून मुक्तीच्या चाळ्यासाठी म्हणजे ते एक साधन आहे। मुक्तीच्या चाळ्यासाठी एक साधन आहे। जन्ममुक्तीचं फेराचं कोणासाठी? धर्म हे मुक्तीचं एक साधन आहे। मग मुक्ती कशातून पाहिजे याचं आपण चिंतन केलं। धर्म आपल्याला आत्मकल्याणासाठी परमेश्वराने आपल्यापर्यंत पोहोचवला, आपल्याला दिला, ते आपण समजून घेतलं की धर्म फक्त आणि फक्त मुक्तीसाठी आहे। जीवनमुक्ती, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघणे, दुःखातून निघणे, दुःखात न जाणे। बाकी आता दुसरा धर्म आहे का? मग दुसरा धर्मच नाही आहे, फक्त मुक्तीसाठी धर्म आहे। पण आजपर्यंत आपण मुक्तीसाठी धर्म करत होतो का? धर्म पाळत होतो का? धर्म त्यासाठी स्वीकारला होता का? मग धर्म कशात आहे हे जर आपण समजून घेतलं तर परमेश्वराने जो धर्म आपल्याला फक्त जीवनमुक्तीच्या आत्मकल्याणाच्यासाठी जर दिलेला असेल तर त्यातले पर्याय पण परमेश्वराने दिलेले असतील। पण ते पर्याय आपल्यापर्यंत कधी आले नाही। आपण दुसऱ्याच पर्यायांना स्वीकारलं। कोणत्या कोणत्या पर्यायांना स्वीकारलं? विडे वाहणे, स्थानवंदन करणे, पारायण करणे, किंवा जे बी कर्मकांडात बसतं का जे ज्यातून आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार नाही, आपण मुक्त होणार नाही, उलट अधिकाधिक बांधल्या जाणार। देवाने बांधल्या गायीच्या दृष्टांतातून ते आपल्याला सांगितलेलं आहे। का ती गाय असते म्हटले खुंट्याला बांधलेली, ती सुटण्यासाठी त्या खुंट्याच्या भोवती फिरते, परंतु ती सुटण्यासाठी जरी फिरत असली तर ती सुटू शकते का? ती अधिक बांधल्या जाते आणि अधिक बांधल्यामुळं ती मृत्यूला जाऊ शकते, पाश आवळल्या जातो। तसं आपणही धर्मात आलोय मुक्तीसाठी, परंतु मुक्ती कशातून आपल्याला भेटणार याचे परमेश्वराने दिलेले पर्याय आपण जर समजून नाही घेतले, जाणून नाही घेतले तर आपण दुसरे पर्याय स्वीकारतो आणि त्या पर्यायातून सुटण्यासाठी प्रयत्न करत असताना आपण अधिक बांधल्या जातो। अधिक बांधून नरकात जातो, दुःखात जातो। मग आपल्यासाठी तो धर्म मुक्तीसाठी झाला का? नाही झाला। देवाने हे तत्त्वज्ञान आपल्याला स्पष्ट आणि पारदर्शकपणे अनेक दृष्टांताच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलेलं आहे। किंवा धार्मिकता आपण करतोय परंतु कुठं समजून घेतलं नाही, जाणून घेतलं नाही, तर मग करतो तर मात्र नक्की, मग कशाने करतो? अंदाजाने करतो। मग अंदाजाने करत असताना जी धार्मिकता आहे त्यातून आपल्याला परमेश्वरापर्यंत किंवा मुक्तीपर्यंत आपला जो पर्पज आहे, जो उद्देश आहे धर्माचा, तिथपर्यंत पोहोचता येईल का? नाही येणार। ते देवाने वज्रकिटकीच्या दृष्टांतून सांगितलं आहे। आतड्याला आपल्याला आजार झाला, खाज येते, तो डॉक्टरकडे जातो, त्या डॉक्टरला माहीत असतं आजार, परंतु त्या आजारावर कोणतं औषध आहे हे माहीत नसतं। मग तो काय करतो? अंदाजाने औषध देतो, लक्षणांवरून औषध देतो।
बरं काही होत नाही, कारण आजार माहिती पण औषध नाही आहे ना. जोची रोग तेच औषध. जो रोग आहे तो औषध दिलं तर माणूस बरा होतो. तसं परमेश्वराने दिलेला जो धर्म आहे, कशासाठी दिला, त्याच उपायाने तो परमेश्वराचा धर्म आपल्याला प्राप्त करता येईल किंवा आपल्याला धर्म भेटेल. दुसऱ्या पर्यायाने भेटेल का? नाही. दुसऱ्या डॉक्टरकडे तो गेल्यानंतर त्याला त्या आजारावरचं औषध माहीत असतं, पण आजार कोणता आहे याला याचं निदानच करता येत नाही. मग ही दोन्ही डॉक्टर औषधं देतात, पण मग कशाने देतात? लक्षणांनी देतात, अंदाजाने देतात, त्यांच्या प्रॅक्टिसवरून, त्यांच्या अनुभवावरून देतात. परंतु जो रोग आहे ते औषध मॅच न झाल्यामुळं तो रोग मात्र जात नाही, बरा होत नाही. पण त्यांनी घेतलेले औषधं आहे, ते औषधं त्यांनी घेतले की ते औषधं त्या रोगावरच नव्हते, त्या आजारावरचेच नव्हते. औषधं मात्र घेतले, ज्याच्यासाठी घेतले त्याच्यासाठी नव्हते म्हणून ते बरे झाले नाही, पण ते घेतले हे मात्र सत्य आहे. मग घेतल्यानंतर त्याचा साईड इफेक्ट होणार की नाही? तसं ते साईड इफेक्ट जे आहे ते आपले कर्म आहे. का परमेश्वराने कासाठी दिला धर्म, कशासाठी दिला आहे, धर्म काय आहे हे न जाणून घेता आपण धार्मिकता करत राहिलो आणि नेमके जे पर्याय आहे, मुख्य जे पर्याय आहे त्याचा विचार चिंतन न करता दुसऱ्या पर्यायांचा स्वीकार केल्यामुळं आपण अधिक कर्मात बांधल्या गेलो. म्हणजे धर्म सुटण्यासाठी, परंतु अधिक त्या धर्मामुळं आपण बांधल्या जातो आहे. मग असा डॉक्टर आपल्याला शोधावा लागेल का तो डॉक्टर तो निदान करून आजार कोणता आहे तो ओळखेल आणि त्या आजारावरती कोणतं औषध आहे हे त्याला माहीत असेल, तेव्हा ते मॅच झालं तर मग आपण त्या आजारातून बाहेर पडू. आपल्याला ते मॅच करावं लागेल. मग दुसरे अनेक पर्याय आपण शोधत आलो. आजपर्यंत खूप पर्याय शोधले. कर्मकांडाच्या माध्यमातून आपण परमेश्वर प्राप्तीसाठीच पर्याय शोधले. जरी तुम्हाला अज्ञान असेल, जरी माहीत नसेल, नॉलेज नसेल, तरी तुम्ही धार्मिकता का करत होते? देव मिळावा आणि देवाकडून सारं मिळावं ही अपेक्षा होती. मात्र पण देवाने देव मिळवण्यासाठी काय सांगितलं आहे, कशासाठी सांगितलं आहे हे आपण न समजून घेता करत राहिलो तर काहीच उपयोग नाही. देव काय म्हणतात? आचार्यांना निरूपण करता करता देव सर्व भक्तांना निरूपण करत होते आणि म्हटले देव कशानेही जीवाला मिळवता येत नाही, देवाला मिळवताच येत नसल्यामुळे तो मिळत पण नाही म्हटले. आचार्यांना दुःख झालं. आचार्यांवरतीच एक परिणाम झाला, बाकी तर सारे होते. सत्संग संपला, देवाचं निरूपण संपलं, उठले, कोणी व्यापाराला गेलं, कोणी जेवायला गेलं, कोणी कशाला गेलं, कोणी कशाला गेलं. पण आचार्यांवरती परिणाम झाला. तो परिणाम त्यांना बाहेर जाऊन, मंदिराच्या बाहेर पाठीमागे जाऊन ते रडायला लागले, फुंदून रडायला लागले. आता देव सर्वज्ञ, देवाला माहिती, देव तिथं जातात का रडतात? म्हणजे जर देव भेटतच नसेल तर जगून उपयोग काय? आणि मग देवाने सांगितलंय का हा जो जीव आहे हा कोणत्या ना कोणत्या दोषामध्ये अडकलेला आहे, तो निर्दोष नाही. जोपर्यंत निर्दोष होत नाही तोपर्यंत परमेश्वर त्याला प्राप्त करता येत नाही किंवा प्राप्त होत नाही. तो मार्गद्रोह आहे, त्याचा हा दोष आहे, तो दोष आहे. अनंत दोषामध्ये जीव हा दोषाचा आळा आहे. परंतु अयोग्य जीवाला मी योग्य करतो. धीराचं हो, धीराचं होऊन ह्या अयोग्य जीवाला परमेश्वर म्हणतात मी योग्य करून प्राप्तीला घेऊन जातो. त्यांनी ह्या जीवानी मी सांगितलेले पर्याय शोधून त्यावरती चाललं तर. अन्यथा दुसरेच पर्याय आपल्या मनाने, आपल्या विचारांनी, समाजाने दिलेले, इकडं पाहतोय तिकडं पाहतोय, ते करत राहिले ती देव भेटणार नाही. देव म्हणतात तुम्ही मी मिळवण्यासाठी जर कपाळ फोडलं, दगडावर मारलं तर देव भेटेल का? कपाळ मोक्ष होईल, कपाळ फुटल, पण देव मिळणार नाही. देव कशाने मिळेल? जे देवानी ज्या परीनं सांगितलं त्यांनीच मिळेल. मग आता ती परी आपल्याला शोधावं लागेल. आजपर्यंत जे करत होतो ती परमेश्वराने सांगितलेली परी नव्हती, ती मानवनिर्मित, स्वनिर्मित, वातावरणानुसार यांनी त्यांनी आपल्याला दिलेली होती. आणि जीव चिकित्सक असल्यामुळं शोधण्याची ताकद या जीवामध्ये आहे. आपण शोधू शकतो, आपल्याला जे पाहिजे ते आपण शोधतो. कालच उदाहरण दिलं मी तुम्हाला. एखाद्या दुकानात एखादी वस्तू नाही भेटली, आपण दुसऱ्या दुकानात जातो, तिसऱ्या दुकानात जातो, पण ती शोधतोच. पण धर्माच्या बाबतीत तसं होत नाही.
एका साधूकडे गेलो आणि त्यांना आपण विचारलं आणि त्यांनी नाही सांगितलं का आपण दुसऱ्या साधूकडे जात नाही. तो म्हणतो गुरुनी सांगितलं बात खतम. गुरुमुखामध्ये अडकलो आपण, त्याच्यामुळं नुकसान आपलं होतं आहे. जीव चिकित्सक आहे, त्यांनी चिकित्सा केली पाहिजे. महादायसानी चिकित्सा केली नसती तर धर्म एवढा आपल्यापर्यंत आला असता. अर्जुन देवाने प्रश्न विचारले नसते तर एवढा धर्म आपल्यापर्यंत आला असता. जीव चिकित्सक आहे, कोणावरही विश्वास ठेवत. मग आता ह्या पर्यायांचा आपल्याला विचार करायचा आहे. तुम्हाला काय वाटतं पहिला पर्याय काय दिलेला असेल देवाने? पर्याय अनेक दिलेले, पण स्टेप बाय स्टेप त्या पर्यायांकडे जावं लागेल. तुम्ही डायरेक्ट शेवटच्या पर्यायात गेले, नामे वेद नामे प्राप्ती, शेवटचा पर्याय येतो, तर जमेल का? स्टेप बाय स्टेप जावं लागणार. जर एखाद्या जिन्यावरती तुम्हाला एखाद्या ठिकाणी वरती चढून जायचं आहे, पायऱ्या सोडून जाता येईल का? पहिली पायरी डायरेक्ट शेवटची पायरी जर करायचा प्रयत्न केला तर होईल का? मग तुम्हाला काय करावं लागेल? पायऱ्या पायऱ्याने चढावं लागेल. एक पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, स्टेप बाय स्टेप. तर पहिली स्टेप, पहिला पर्याय काय असू शकतो? कोणी प्रयत्न म्हणतंय, कोणी ज्ञान म्हणतंय, कोण काय म्हणतंय? एक आधीन होय जे म्हणितले ते कीजे, म्हणजे अनुसरण. मग आता तुम्हाला काहीच समज नाही, जाणीव नाही, ज्ञान नाही आणि घातले कपडे म्हणजे अनुसरले, मग देव होईल का? कपडे घालणे म्हणजे अनुसरण आहे का? देवाने सांगितलं आधीन होय जे म्हणितले ते कीजे. आता म्हणितले ते कीजे तर काय म्हणितलंय देवानी हे तर समजून घ्यावं लागेल की नाही? जर माहीतच नाही आहे करायला निघाले, मुंबईचा रस्ता कोणता हेच माहीत नाही, चालले रस्त्यात फुटला तिकडं, जमल का? ज्ञान ही पहिली पायरी आहे. ज्ञान हा पहिला पर्याय आहे. का देवाने सांगितलं ज्ञानमोचक. ज्ञान म्हणजे काय? तुम्ही म्हणते ज्ञान का नाही आम्हाला? जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर आम्ही जाणतो. या देवता आहे आम्ही जाणतो, हा जीव आहे जाणतो, हा प्रपंच आहे जाणतो, परमेश्वर कोण आहे त्याची आम्ही भक्ती करतो, हे ज्ञान आहे आम्हाला. मग ज्ञानातून आपल्याला काय घ्यायचं आहे? ज्ञानातून समज आली पाहिजे. ज्ञानातून आपली त्या कृतीवर जाण्याची इच्छा, हिम्मत निर्माण झाली पाहिजे. कालच उदाहरण दिलं, एकाने सांगितलं गाडी, तो सारा तासभर आपल्याला लेक्चर देऊन बसला आणि त्याला म्हटलं बिघडली, नीट करतो, तो म्हणतो ते जमणार नाही आपल्याला. ती समज त्याला नाही आहे. ज्ञान नुसतं माहितीरूप जर असेल तर त्या ज्ञानाला काही अर्थ आहे का? तुम्हाला सर्व माहिती आहे, पण ज्ञान त्याला म्हणत नाही. ज्ञान हे कृतीवर नेतं. मग कृती कशातून निर्माण होते? समज. आपल्याला ती समज निर्माण होते, जाणीव निर्माण होते. अजाणते केलेली क्रिया काही उपयोगाची नाही. आता आचार्य आहे, आचार्यांची देवाची भेट झाली, हे लीळा आपण समोर आणायची. पहिली भेट झाली, दुसरी भेट झाली, तिसरी भेट झाली, भेट होत गेल्या. मग भेट झाल्यानंतर ते रुद्रपूरला गेले, द्वादश पूर्वश्रमीचे त्यांचे गुरु होते. आता जेव्हा बोधाची देण्याची वेळ आली, देवानी काय केलं? ते रुद्रपूरहून आल्यानंतर संध्याकाळचा पूजा अवसर झालेला आहे, जेवणं झालेले आहे आणि जो ते आपापल्या बिडारावरती आरामाला गेलेले आहे. देवानी निरोप दिला का कालचे जे ब्राह्मण आहे त्यांना बोलून आणा म्हटले. भट्टोबासांना बोलवलं. वेळ आली ना, म्हणले का हो तुमची आमच्यावरती, दादोसांवरती आणि गोविंदप्रभू बाबांवरती कशी बुद्धी आहे? देवानी पहिला प्रश्न विचारला. त्यांनी काय उत्तर दिलं? सारखीच आहे. सारखीच म्हटल्यानंतर देवानी मान्य केलं का? आणि शेजारी बाईसा होत्याच, सारखीच म्हटल्यानंतर त्यांनी लगेच मडा घागरा बांधला. मग देवानी काय दिली? त्यांना समज दिली, जाणीव करून दिली. ज्ञान तर त्यांना होतं, धर्माचे संस्कार होते, म्हणून सप्तव्यसनांनी धांडाळे घेऊन आलेले आचार्य सप्तव्यसन सोडले देवाची भेट झाल्याबरोबर. वाईट संस्कार सोडला, असंत कर्म सोडले, दादासांबरोबर राहायला लागले, देवाच्या दर्शने यायला लागले, आवड निर्माण झाली, भेटी व्हायला लागल्या, परंतु समज नव्हती. जी ज्ञानाची जी समज यायला पाहिजे ना, ती समज नव्हती.
लहान मुलांना चॉकलेट दिलं, पैसे समोर ठेवले, त्यांना म्हणलं घे तुला काय घ्यायचं, ते काय घेतील? चॉकलेट घेतील. आता चॉकलेट ते घेतील, पण खायचं काही समज आहे का त्यांना? मग आपल्याला ते फोडून द्यावं लागेल, व्यवस्थित खाऊ घालावं लागेल. त्याला माहिती ह्याच मिनिटाला मला फक्त आता चॉकलेटचीच गरज आहे, पैशाची काही गरज नाही. थोडा मोठा झाल्यानंतर तो काय करील? पैसे घेईल. त्याला माहिती या पैशातून 1000 चॉकलेट घेता येतील आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला कसे खर्च करायचे ते सांगायची गरज पडणार. त्याला समज आली, जाणीव झाली, त्याला ओळख झाली त्या गोष्टीची. ज्ञान म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ज्ञान म्हणजे जे जसं आहे तसे जाणणे, हे देवाने ज्ञानाची व्याख्या केलेली आहे. जाणणे हा शब्द वापरलेला आहे, जाणीव करून घेणं हा शब्द वापरलेला आहे. पण आपण माहिती म्हणून सारं ज्ञान आहे आपल्याला. आपल्याला देव कसे करायचे, विडे कसे ठेवायचे, अडचण काय त्यानुसार कोणत्या स्थानावरती विडा ठेवायचा याची बी जाण आहे आपल्याला. आपल्याला पोरं नसेल पोरं पाहिजे असतील ना, त्या पोराचं लग्न व्हायचं पाहिजे असेल ना, सून चांगली पाहिजे असेल ना, तर मग आपण बरोबर कानाशीलाच जातो. साऱ्या गोष्टी बरोबर, म्हणजे ती चॉईससुद्धा आपली केलेली आहे, स्थानांची चॉईससुद्धा आपल्याला केलेली आहे. ज्या स्थानावर देव उदास झाले म्हटले त्या स्थान करायचं नाही म्हटले, उदासीनता निर्माण होते. हे ज्ञानाचं लक्षण नाही आहे. ज्ञानाचं लक्षण काय आहे? समज निर्माण होऊन त्यात बदल करणं. बदल महत्त्वाचा आहे. ज्ञानमोचक देवाने सांगितले, तर पण ते ज्ञान काय आहे हे जर आपण लक्षात घेतलं नाही आणि त्यातून आपण बदल करून घेतला नाही तर त्या ज्ञानाला काय अर्थ राहील का? आपल्याला ज्ञानाच्या पाठीमागं बदल अपेक्षित आहे देवाला, आणि तो बदल हा समज, आपली जी समज आहे त्यातून निर्माण होत असतो. आचार्यांना देवानी जाणीव करून दिली. ते कुठे गोंधळू बाबा, ते प्रत्यक्ष ब्रह्म, आम्ही कोण, दादोस साधा जीव, त्याचे चेष्टकत्व, ही जाणीव करून दिल्यानंतर आचार्यांना ज्ञानच्या नंतर समज निर्माण झाली. आणि ते समज निर्माण झाल्यानंतर रात्रभर ते विचार करत बसले, चिंतन करत बसले, रात्री झोपले नाही. का? तर परिणाम झाला त्यांच्यावर. सकाळी उठल्यानंतर देवाने बोलवलं का हो झोप आली? म्हणे झोपच आली नाही. म्हणले का? डास त्रास देत होता काय प्रॉब्लेम काय होता? नाही काहीच नाही म्हणे. तुम्ही जे सांगितलं त्याचं चिंतन करत होतं, अंतर्गाम्य करत होतो. आपण ऐकतो परंतु आपण आणतो का आतमध्ये? अंतर्गाम्य करतो का? नाही करत. देवाने रवंतल्या जनावरांचा दृष्टांत सांगितलं. जनावरं दिवसभर काय करतात? खातात, चरतात, संध्याकाळी शांततेने बसतात, रवंत करतात. आपण ऐकतो परंतु ते हृदयात घेतो का? आणि त्या हृदयात घेतल्यानंतर समज निर्माण करून त्यावरती चालतो का? मी प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी बोलत असतो. विडे आहे, पंचावतार उपार आहे, खेटी आहे, नारळ बांधणं आहे, पारायण करणं आहे, बोलतो की नाही प्रत्येक सत्संगात. परंतु मला आजपर्यंत एकाचा फोन नाही आला का बाबा आम्ही पारायण बंद केले, आमचे विडे बंद झाले. सत्संग ऐकल्यानंतर लगेच विड्याला हात लावा बाबा म्हणणारे मला भेटत राहते. हे ज्ञानाचं लक्षण आहे का? ज्ञानाचं लक्षण काय? समज, आणि त्या समजातून जाणं कृती. कृती महत्त्वाची. बोध कृती करायला लावतं. बोध जीवावर परिणामकारक ठरतो. बोध माणसाला बदलायला लावतो. असं ज्ञान काय कामाचं का जे सारं ऐकून आपल्याला कृतीवर नेत नाही, आपल्याला बदलायला लावत नाही? असं ज्ञान काय उपयोगाचं आहे का? काय उपयोगाचं नाही. तुम्ही ज्ञान हे पहिली पायरी, पण ते ज्ञानाचं जी प्रगल्भता परमेश्वराने सांगितलेली, जी लांबी रुंदी खोली सांगितली आहे, ही आपण समजून घेतली पाहिजे. पूजनीय माईम भटाची देवाची भेट झाली. त्यांना ज्ञान नव्हतं काय? 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद सर्व ज्ञान तर होतं, म्हणजे अचूक ज्ञान पाहिजे होतं ते नव्हतं. देवाने प्रश्न विचारला, त्या प्रश्नातून त्यांनी उत्तर दिलं. कर्माचा सिद्धांत देवाने खोडला. एका परमेश्वराचा त्यांनी सिद्धांत मांडला, एके परमेश्वर विना हे शक्य नाही. मग ज्ञान त्यांना होतं, परंतु देवाने जो बोध दिला त्यात त्यांची समज निर्माण झाली, आणि त्या समजातून ते कृतीवर गेले. मग त्यांनी लगेच कर्मकांड बंद केले. जो त्यांचा विधी होता नित्याचा कर्माचा, तो बंद केला. ब्राह्मणाचा यजन, याजन, दान, तप जे बी आहे ते बंद केलं की नाही? जर ते बंद नसतं केलं तर ज्ञान झालं, अर्थ काय राहिला असता?
ज्ञानाच्या नंतर बंद होणं गरजेचं आहे. कोणतं बंद? चुकीचं बंद, चांगलं सुरू. ज्ञान हा पर्याय पाहिजे, परंतु ज्ञान 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 आपण, मला आता खूप बोलता येतं आहे, खूप सांगता येतं, खूप मी सत्संग घेतो, तशी कृती नसेल तर त्या ज्ञानाला काय अर्थ आहे? तुम्ही काय म्हणणार मग? पोपटपंच आहे, काही बोल, काही उपयोगाचं नाही आहे, नुसतेच बडबड, याला काय अर्थ? परमेश्वराचं जे ज्ञान हे ते अपेक्षित नाही आहे. माईमभट बदलले, नुसते बदललेच नाही, ते म्हटले आता वर्षानंतर, नंतर 6 महिन्यानंतर, 8 दिवसावर आले, 4 दिवसावर आले, 1 दिवसावर आले, घरी जाऊ म्हटले, घरी पण नाही गेले, लगेच उठले आणि रुद्रपूरला गेले. समज निर्माण झाली, आता नाही तर कधीच नाही. भिक्षेचं खावं लागेल. का खायचं भिक्षेचं? देव मिळवायचा आहे, चॅलेंज आहे, हेच आव्हान आहे, सुरुवात इथूनच आहे. 60 भाज्या खाणारे ब्राह्मण 3ऱ्या दिवशी एक घास तोंडात गेला तर ते म्हणते जिंकलो. हे का करावं त्यांनी? त्यांना समज निर्माण झाली, जाणीव निर्माण झाली. तिथे गेल्यानंतर ते काय गुपचूप बसले का? पांडित्य मिरूत बसले, सत्संग घेत बसले आमच्यासारखे, चला गोळा व्हा, हे ते तुम्ही काय करता, हे काय करता. ते तर ब्राह्मण, नावाजलेले ब्राह्मण होते, त्यांचे काही ओळखी कमी असतील, लोक कमी असतील, कॉन्टॅक्ट कमी असतील, ते कुठे पुऱ्या महाराष्ट्रात त्यांना ओळखणारे लोक होते. पण रुद्रपूरला गेल्यानंतर त्यांनी काय केलं? दास्य घेतलं, दास्य स्वीकारलं. गोविंदप्रभू बाबांचं, जिथं ज्या चुलीवरती गोविंदप्रभू बाबांना उपहार केला जायचा त्या चुलीची राख भरण्याचं दास्य घेतलं. आता राख भरण्याचं दास्य कोणाकडे असतं शक्यतो? म्हणजे बायांचं दास्य घ्यायला त्यांना कमीपणा वाटला का? अरे मी एवढा मोठा ब्राह्मण, एवढा मोठा श्रीमंत ब्राह्मण, आणि मी हे राख घ्यायचं काम करू, बायांचं काम करू? याचा अर्थ काय? अंतर्बाह्य बदलून त्यांच्यामधला जो विकल्प होता, स्त्री असो पुरुष असो, हा विकल्प निघून गेला आहे त्यांचा. जो बदल करायला अपेक्षित होता परमेश्वराचा बोध झाल्यानंतर, तो बदल त्यांच्यामध्ये आला. ते भिक्षेचं मागायला लागले, दास्य करायला लागले. आता हे ज्ञानयुक्त दास्य. ज्ञान नाही आहे, दास्य करताय. कसं करताय, काय करताय, कशासाठी करताय याची जाणीव नाही आहे, तर ते दास्य काही उपयोगाचं नाही. ते दास्यमोचक देवाने सांगितलं, परंतु ज्ञानयुक्त दास्यमोचक, समज जाणीव. तुम्हाला झाडायला लावलं, झाडायचं कसं हेच माहीत नाही, इकडून बाईनी केर काढला का समोरची माणसं बसलेली त्याच्यावर उडायचं, इकडून केर मारला का पारायण करणारे साधूवर वाढत. काय उपयोग आहे का त्याचा? स्वयंपाक करायला लावला तर मीठ कमी, तर तेल जास्त, तर चपाती वाकडी तिकडी, तर काय उपयोग आहे का त्याचा? डिसिप्लिन. ज्ञान हे साधन देवाने आपल्याला दिलेलं आहे, आणि ते साधन आपण भौतिक जगामध्ये कंटिन्यू वापरत असतो. गाडी चालवायची ज्ञान, स्वयंपाक करायचं ज्ञान, शेती करायची ज्ञान, व्यवसाय करायचा ज्ञान, नोकरी करायची ज्ञान, इथं यायचं आहे दरीला तरी ज्ञान. 4 वेळा तर मला फोन करून कुठं यायचं, कुठं उतरू, कोणती गाडी पकडू, हां हां हरवलं तर काय करू? बरं तुम्ही हरवले, ऑलरेडी अगोदरच हरवलेले आहे तुम्ही, तुम्हाला कोण पकडेल आणि कोण नेईल आणि कुठं नेतील? तुम्हाला नेऊन नुकसान आहे का फायदा आहे सांगा बरं? आपल्याला जर कोणी नेलंय बी ना तर त्याचं नुकसान आहे, आपलं काहीच नुकसान नाही. एवढं टेन्शन घेऊन आपण जगत असतो का बरं? ज्ञान नाही, समज नाही. ज्ञान आहे, सगळीकडे वापरत असतो, परंतु धर्मातलं ज्ञान जे महत्त्वाचं आहे, ज्याच्या ध्येयाने आपल्याला परमेश्वराने, ज्या उद्देशाने आपल्याला परमेश्वराने धर्म दिला आहे, ते प्राप्त करण्यासाठी जे ज्ञान हवं आहे ते आपल्याला स्वीकारावं लागेल आणि ते आपल्याला घ्यावं लागेल. आणि ते घेतल्याशिवाय, त्या पर्यायाला स्वीकारल्याशिवाय परमेश्वराने जो ज्याच्यासाठी दिलेला धर्म आहे तो आपल्याला प्राप्त करता येणार नाही. म्हणून आजपर्यंत जे भ्रम होते आपले, त्या भ्रमातून आपल्याला निघावं लागेल. ज्ञानाचं लक्षण काय, समाजाचं लक्षण काय, की आजपर्यंत हे मी करत होतो, मला माहीत नव्हतं, आता माहीत झालं, आता बंद, मग चालू काय दुसरं, ते आपल्याला करावं लागेल. ऑलरेडी परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं आहे. का आपण जन्माला आलो? नेमकं काय?
आपण जन्माला आलो का आपल्याला कोणी जन्माला घातलंय? जन्माला घातलंय नक्की. बरं, जन्माला जर घालत असते तर ह्या जगामध्ये असे किती माणसं आहे का ज्यांना मुलं बाळं होती नाही? मग ते काय जन्माला घालत नाही? वंदत्व आहे की नाही? टेस्ट ट्यूब बेबी, मग मोठ्या मोठ्या जाहिराती पेपरला देऊन डॉक्टर लोक कृत्रिम त्याने त्या बाळाला जन्माला, नाही तर दत्तक घ्यायची पद्धत. जर जन्माला जर घालत असतो आणि जन्माला घातल्यानंतरच आपण जन्माला येत असतो तर इथं कोणीच नपुसक राहिलं नसतं. तर मग आपण जन्माला घातलंय का आपण जन्माला आलोय? आपण जन्माला आलोय आपल्या पूर्वकर्मानुसार. तुम्ही आले ना, तर तुम्ही तुमच्या कर्माने आलेले आहे. प्रत्येकजण आपापलं काय गाठोडं आहे ते घेऊन आलेले आहे. आणि ते गाठोडं घेऊन आल्यानंतर त्या गाठोड्यावरतीच जीवन जगायचं काम चाललंय आपलं. इथपर्यंत तुम्ही धर्मापर्यंत आले, तुम्हाला आणलं की तुम्ही आले? तुम्हाला बोधापर्यंत तुम्ही आले का तुम्हाला आणलंय? देवाने आणलंय याचा अर्थ आपण कळत न कळत केलेली क्रिया ती परमेश्वराने स्वीकारली, म्हणून परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. आता प्राप्तीलाही परमेश्वरच नेणार आहे, परंतु मग आपलं काही कर्तव्य असेल की नाही? आपल्याला काही जाण असेल की नाही? आपल्याला काही करणं असेल की नाही? जर आपण काहीच केलं नाही, सारं देवच करणार आहे, तर मग तो समज, ती जाणीव, ते ज्ञान घेण्याला काही अर्थच राहिला नसता. म्हणजे करणं आहे ना ते आपलं, तो आपल्यातला बदल केल्यानंतर परमेश्वर नेणार आहे. आद्यंती दैव मध्य पुरुष, मागे परमेश्वर जो बोध आहे तो बोध परमेश्वर देत असतो. माझ्या संपर्कात असे कितीतरी लोक आहे, शिक्षक आहे, PhD झालेले आहे, सुशिक्षित लोक आहे, सारं साहित्य वाचलेलं आहे त्यांनी. सारं साहित्य वाचलं आहे, बोध झाला का? सारं साहित्य वाचतात म्हणजे सारं एकच आहे, हे मानवाचं तत्त्वज्ञान, ही त्यांची श्रद्धा आहे. बरेच PhD लोक आता युम पठाण म्हणून साहित्याचे गाडे अभ्यासक होते, मानव संप्रदायावरती सुंदर बोलायचे. कोलते होते, मानव संप्रदाय लीळाचरित्र लिखाण केलं, बरेच ग्रंथ संपादित केले. हे सारे शब्दाशा अभ्यास करून घेऊन त्यांनी ते मांडलं होतं. पण बोध मात्र होता का त्यांना? का हा परमेश्वर आहे, हा जीव आहे, हा देवता आहे, हा प्रपंच आहे, मी होतो कुठं, आलो कसं, आल्यासाठी, आल्यानंतर मला आता काय करायचं आहे आणि काय करावं लागणार आहे जेणेकरून मला तिथपर्यंत पोचता येईल, हा बोध तुम्ही मिळू शकत नाही. खूप पुस्तकं वाचले, 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद पूजनीय माईमठांनी वाचले होते. बोध होता का? बोध झाला का? अर्जुन देव सकळच सामग्रीवंत अर्जुन देव होता, बोध होता का? 22 कमी होत्या का? 22 तर एक आचार्य होता एक संप्रदायाच्या, त्यांची पूजा पाती करणारे त्यांना शिष्य लोक होते, बोध होता का? महादाईसा आहे, बोध होता का? वाराणसीला देव म्हणता जाऊ नका, तिथं काय, पण त्या गेल्या. मग देवानी सांगितलं असं असं करा, मग देवानी बोध दिला. म्हणजे बोधदाता परमेश्वर आहे. आपल्याला देवानी बोध दिला आहे, आपण घेतला नाही आहे. तसा धर्मसुद्धा परमेश्वराने आपल्याला दिला आहे, पण आपण घेतला किती, त्यावरती आता कार्य किती करायचं ते मात्र आपल्या हातात आहे. बोधदाता परमेश्वर, प्राप्तीला नेणारा परमेश्वर, पण मधली जी कड आहे ही कड म्हणजे आपलं कर्तव्य, आपली ड्युटी, आपली समज, आपलं ज्ञान, आपल्यातला बदल, आपल्यातली कृती, हे समजणं हे आपलं आहे, आपल्या हातातलं आहे. आणि त्याला म्हणायचं ज्ञान. आपण ज्ञान ज्ञान म्हणतो, ज्ञान पहिली पायरी, परंतु ज्ञानाचं लक्षण हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपण का आलो, कशासाठी आलो याची जाणीव करून त्या ध्येयाने आपण चालायला सुरुवात करणं हे ज्ञान आहे. ज्ञान ही पहिली पायरी आहे आणि हा पहिला पर्याय आहे. तुम्ही एकदा का ज्ञान घ्यायला सुरुवात केली, तुमच्यामध्ये समज निर्माण झाला, समज निर्माण झाला का तुमच्यात बदल होईल आणि तो बदल पुढच्या पर्यायांना गुंफत जातील. आपोआप पुढचे पर्याय तुमच्या पुढे येतील. पण ज्ञानच नाही आहे
बाकीचं सारं करताय, ज्ञान नाही आहे स्मरण करताय, ज्ञान नाही दास्य करताय, ज्ञान नाही आणखीन काय काय करताय. मग त्या कर्मकांडात आणि याच्यात पाय फरक राहिला. बरं, ज्ञानाच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये खूप न्यूनगंड आहे, खूप भीती आहे, खूप गैरसमज पण, अज्ञान पण. ज्ञान म्हणजे काय? सारं लीळाचरित्र आलं पाहिजे. ज्ञान म्हणजे काय? सारं सूत्रपाठ आलं पाहिजे. ज्ञान म्हणजे काय? सारे पाची स्थळं आले पाहिजे. ज्ञान म्हणजे एवढं मोठं सारं गीता आली पाहिजे, पाठ झाली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं की नाही? पण ज्ञान म्हणजे हे नव्हे. जसजशी तुमची ज्ञानाची भूक वाढेल तसतसं तुम्ही हे प्राप्त करणारच आहे, पुढं पुढं जाणारच आहे. त्यातून अधिक तुम्हाला समज निर्माण होणार आहे. पण ज्ञान म्हणजे धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे, समज निर्माण होऊन त्या कृतीवर जाण्यासाठी प्रयत्न करणं. तो प्रयत्न हा ज्ञानाला जन्म देत असतो आणि ज्ञानातून समज निर्माण करून आपल्यामध्ये बदल मात्र आपल्याला करावा लागतो. देवाने तर सांगितलं लटिकी खोटं न बोलावे, म्हणजे गमतीनं बी खोटं बोलू नका. आपण बंद केलं का खोटं बोलणं? देवाने तर सांगितलं. मग जर सांगितलं तुम्हाला ज्ञान झाले, देवाने सांगितलं कोणत्या सूत्रात कोणत्या लीळेत सांगितलं, पण त्या कृतीवर जर तुम्ही गेलं नाही तर ते ज्ञान झालं असं म्हणायचं का? ती फक्त माहिती आहे, देवाने माहिती दिली. देवाने सांगितलं का लटिके खोटं न बोलावे, गमतीने खोटं बोलू नये. परंतु ते समज निर्माण होऊन त्यावरती बंधन आणणं आणि त्या कृतीतून बाहेर पडणं, हे जे ज्ञान आहे हे परमेश्वराला अपेक्षित आहे. ज्ञान 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 जे आपण म्हणतो, आपल्यातला बदल जर त्यातून होत नसेल तर त्या ज्ञानाला काही अर्थ नाही. अनेक वेळेच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला हे सांगितलं आहे का आपल्याला आज तेच समजणार आहे का ज्ञानातून काय समज निर्माण करायचा, आपल्याला आपली बुद्धी आपल्याला कशी निर्माण करायची आहे. ज्ञान आपोआप भेटेल का? मग देवाने सांगितलं आहे तुम्ही आपले पण द्या शास्त्राला, मग ते शास्त्र आपले पण देईल. ज्ञान आपोआप होईल का? ज्ञान आपोआप होत नसतं. परंतु ज्ञान होण्यासाठी काही तर विशिष्ट ठिकाणी जावं लागेल, विशिष्ट वाचन करावं लागेल, विशिष्ट पथ्य ऐकावं लागेल, असंही नाही. ज्ञान घेण्याची तुमची भूक असली पाहिजे. समाजातून जिथं जाल तिथून तुम्ही ज्ञान घ्याल. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी गुण घेणं म्हणजे ज्ञान घेणं. प्रत्येक व्यक्तीकडं काहीतरी क्वालिटी असते, ते घेणं म्हणजे ज्ञान घेणं आहे. याच्याकडे हे चांगलं आहे, त्याच्याकडे ते चांगलं आहे, त्याच्याकडे ते चांगलं आहे, याच्याकडे ही क्वालिटी, याच्याकडे हे स्किल आहे, याच्याकडं हे नॉलेज आहे. हे जेव्हा तुम्ही घेण्याची भूक तुमची वाढेल तेव्हा तुम्ही ज्ञान घ्यायला सुरुवात करा. तुमची भूकच नाही आहे ज्ञानाची. चाललं आहे काय डोकं लावतात. मी जेव्हा कधी तर मला लोक असे प्रतिक्रिया, काय करायचं बाबा, आपल्याला देव भेटल्यास स्मरण करायचं, क्रिया करायला लावल्या मग करायचं, कृष्णार्पण केलं मग ते काही करू, आपला काय संबंध राहिला ना, आपण हेच करायचं. परंतु हे करण्यातून जर देव भेटला असता तर देवाने एवढं तत्त्वज्ञान कशाला सांगितलं असतं? महादायसाच्या प्रश्नाला एवढे उत्तर देऊन स्पष्टता निर्माण, पारदर्शकता निर्माण करण्याचा काय देवाचा हट्ट असा असता? प्रसंगानुरूप तत्त्वज्ञान सांगितलं, प्रसंग नाही तर प्रसंग उभे करून तत्त्वज्ञान सांगितलं, हे कशाला केलं असतं? सोपं होतं ना. हे अवघड कशाला केलं? पण अवघड जे आहे ते सोपं करण्यासाठी देवाने आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि ह्या तत्त्वज्ञानातून, या ज्ञानातून समज निर्माण होणं, त्या समजातून आपल्यामध्ये बदल करणं हे परमेश्वराला अपेक्षित आहे. ते आपलं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता जी समज आहे हे पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपल्याला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे 100%. यात शंका आहे का तुम्हाला? आणि कोणालाच नाही, कारण तो सिद्धांत आहे. ज्या अर्थी मी आज जन्माला आलो त्या अर्थी मी कुठंतरी मेलोय, हा समज तुम्हाला, तुम्ही बोलता मग मेलो म्हणून तर जन्माला आलो आणि आता जन्माला आलोय म्हणून कधी मरणारच आहे हे बोलून जातो. पण त्यातून शिकलो काय? आपण मौतीला जातो, 10व्याला जातो, त्यातून काय शिकतो? जीवनाचं काही खरं नाही. आणि बाहेर पडलं का लगेच मोबाईल येतो, लगेच तयार राह. समज काय? आपल्यामध्ये परिणाम काय झाला, आपल्यामध्ये बदल काय झाला हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. की मी मागे होतो, मेलो, परत जन्माला आलो आणि आता परत मरणार आहे, मेल्यानंतर परत जन्माला येणार आहे, जन्माला आल्यानंतर परत दुसरे लोक राहणार आहे आपल्या संमतीत, दुसरं गाव राहणार, दुसरं ठिकाण राहणार, दुसरा व्यवसाय राहणार आहे, सारं कर्म हे सेम टू सेम राहणार आहे. पाठीमागे सेम टू सेम होतं, आता सेम टू सेम आहे आणि पुढे सेम टू सेम राहणार आहे. यातून तर बाहेर पडायचं आहे. आपण अशा पद्धतीने विसरून गेलेलो आहे की आत्ताच जन्माला आलो आणि मस्त जीवन जगतोय
आणि मेल्यानंतर परत आता जन्माला येणार नाही आहे. चंगळवाद आपल्या मौज मजा करा, मस्त करा, आहे की नाही? निरीश्वरवादी चंगळवाद काय म्हणता, कोणी उद्याचं पाहिलं आहे? काय खरं आहे, कशाचं खरं आहे? तर हाच सिद्धांत आहे पुनर्जन्म. जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. मग जन्माला येऊन करतो काय? हेच करतो. हे आज करतोय, आजच केलं आहे का? नाही, इथून मागंही केलं आहे आणि इथून पुढे करणार आहे. मागंही केलं आहे, आजही करतोय, उद्याही करणार आहे. करायचं कशाला? हा समज म्हणजे त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेला विचार आहे. करायचं कशाला? मग केल्याशिवाय तर पर्याय नाही. मग ड्युटी, कर्तव्य या उद्देशाने, या भावनेने करायचं आहे. मला आता एक मेसेज आला, एक मिलिटरीतले आपले सद्भक्त आहे, नवरात्रामध्ये त्यांना अचानक दुसरी ड्युटी दिली. बाबा तिथं आता थोडंसं वातावरण वेगळं आहे, तर काय करायचं? तू ड्युटीला गेला आहे ना, तू ड्युटी कर तुझी. तिथं मेस आहे, हे तुझ्या हक्काचं आहे, अधिकाराचं. जेवण कर, स्मरण कर. लोक काय करतात याशी मतलब काय? भीती निर्माण होण्याचं कारण काय? ते करताय, करू द्या. बाजूला उभं राहायचं, संग्रह पाळायचा. धर्म आपल्याला कसं वागायचं, कसं राहायचं सर्व शिकवत असतो. परंतु आपण ते समजून नाही घेतल्यामुळं आपल्या मनामध्ये संभ्रम, भीती निर्माण झालेली आहे आणि त्या भीतीपोटी आपण काहीच करत नाही. काहीच करत नाही. म्हणतो भीती नको, दोष लागेल, मग काही करणंच नको. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल का आपण कालही होतो, आजही आहे आणि उद्या राहणार आहे. यातून बाहेर पडायचं असेल तर धर्माच्या अनुषंगाने चालणं, धर्माच्या अनुषंगाने आपल्यातला बदल करणं हा आपला कम प्राप्त आहे. म्हणजे हे दुसरा पर्यायच नाही त्याच्यावरती. आपल्यातला बदलच हा आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. आज आपल्याला बोध झाला, ज्ञानाच्या गोष्टी करतोय, परंतु मुक्तीची चाड कोणाला आहे, किती आहे, आणि त्या अनुषंगाने धर्म करणारे किती लोक आहे? देवाने सांगितलं विरळा नांदे. विरळच आहे, पण त्या विरळातला आपण असलो पाहिजे, आपण बसलो पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल तर. अन्यथा गर्दी तर सगळीकडे सांगितलीच आहे देवाने. आणि या गर्दीतले आपण आहोत का आपल्याला त्या गर्दी व्यतिरिक्त विरळ व्हायचं आहे आणि परमेश्वर प्राप्त करायचा आहे? हा समज म्हणजे ज्ञान. तो समजत नाही आपल्याला. आपण वेगळ्या आविर्भावात जगतोय. कधीतरी मी जातो, कधी दीक्षा 10 वर्षांनी घेऊ, आपण 5 वर्षांनी घेऊ, म्हणजे गॅरंटेड मी 10 वर्ष जगणार आहे. डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं. उद्याची काय भरोसा, उद्याची काय गॅरंटी? पण आपण डिक्लेअर करतो अप्रत्यक्षरित्या. त्या ज्ञानाचा समज आपल्याला झालेला नाही आहे. देवाने आचार्यांना समज दिला, एकदाच दिला. त्यांच्याकडून एकच चुकी झाली, अज्ञानवश. 6 महिने दंड पडला. त्या 6 महिन्यात जे क्लीन झाले, त्याच्यानंतर आचार्यांना देवाने काही टोकलं नाही, काही सांगितलं नाही, शिकवायला लागलंच नाही, शुद्ध होऊन आले. हा समज एकदा आपण स्वीकारला का तो कायमस्वरूपी आपल्या डोक्यामध्ये असेल तर आपण परमेश्वराच्या या ध्येयापर्यंत, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकू. अन्यथा एवढी सोपी नाही आहे. आणि देवाने पुरी प्रकरणात पहिल्याच सूत्रात सांगितलं, आपण प्रकरणवश बघितलं, या सृष्टीमध्ये कवने करणे म्हणजे जे ना, कोणत्याच पर्यायाने, कोणत्याच साधनाने, कोणत्याच भक्तीने ह्या जीवाचं मुंचन होणार नाही. स्पष्ट सांगितले की नाही? आणि मग जीवाचं मुंचन कसं होईल? एके परमेश्वर विनंत. तो परमेश्वर आपल्याला दिसलाय, आपल्याला भेटलाय, आपल्याला कळाला आहे. पण हे कळाल्यानंतर त्या देवाने काय सांगितलंय तो समज जर आपण स्वीकारला आणि त्यावरती चालायला लागलो तर देव भेटेल ना. देवाने सांगितलं कवने करणे मुंची जेना, तरी कवने करणे मुंची जेना एवढं सांगूनही केशवदासांनी पुरी प्रकरण पहिल्याच प्रकरणात टाकून सुरुवातच तिथून केली आहे. सृष्टीमध्ये, या सृष्टीमध्ये कशाने जर तुमचं मुंचन होणार नाही, तरीही बाकीचे पर्याय कुठून आले, कसे आले मग, आणि आपण ते कसे स्वीकारले? याचा अर्थ आपल्याला ज्ञान नाही, ज्ञानाची जाणीव नाही, आणि जाणीवेचा समज नाही आपल्याला. पूर्वी प्रकरण वाचणारे भरपूर मी पाहिले, पण त्यातून काय शिकले, त्यातून काय बदल केला? पूर्वी प्रकरण पाठ आहे, प्रकरणावर माहिती आहे, सांगणारे सांगतात आणि परत जे आहे तेच करतोय. कशाने जर भेटणार नाही आणि परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, परमेश्वराचा धर्म त्याच्यासाठी आहे, तर दुसरं करण्याची गरज काय? पण तरी आपण करत आलो. मग इथून पुढे करणार का? आणि करणार असेल
तर आपल्याला ज्ञान आहे का? आणि ज्ञान जो परमेश्वराने दिलेला पर्याय आहे आपण मान्य करतोय, परंतु स्वीकारला का? ज्ञानाला जर न स्वीकारलं तर परमेश्वराला आपण स्वीकारत. पण परमेश्वराने सिद्धांत सांगितले, धर्म हे सिद्धांतावरती चालतात. सकाळीच एक सिद्धांत बघितला आपण, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. परमेश्वर अवतरतात या सृष्टीमध्ये. अवतरून काय करतात? देह धर्म जीव धर्म स्वीकारून अधिकारी जीवाला निमित्त करून जो मुक्तीचा दरवाजा आहे हा खुला करतात. धर्म हे साधन आहे मुक्तीच्या दरवाजाचं. परंतु त्या दरवाजात आता आपण उभं आहोत, पण आपल्याला खाज लागली अन्यथा ज्ञानाची, अज्ञानाची, अंधश्रद्धेची, कर्मकांडाची, विधीची. यातून आपण परत फेर मारत मारत परत त्या दरवाजात येत राहतो. दरवेळेस परमेश्वर आपल्याला दरवाजात आणतात आणि त्या दरवाजातून बाहेर पडण्याचं साधनं देतात. पण ते साधनं ज्ञानाच्या माध्यमातून न समजून घेतल्यामुळं आपण त्यातून बाहेर पडत नाही, त्यातच अडकलो आहे आपण. म्हणजे ज्ञान हे साधन जरी असलं, पण ते ज्ञान म्हणजे काय याची बी पूर्ण जी व्यापकता परमेश्वराने तत्त्वज्ञानातून व्याख्येतून सांगितली ती समजून घ्यावं लागेल. ज्ञानाच्या गोष्टी आपण करतो, परंतु त्यावरती परिणाम आपल्यावरती जो करून घ्यायला पाहिजे त्या ज्ञानाचा तो आपण करून घेत नाही. परिणाम आपल्यावर होत नाही, म्हणून आपण बदलत नाही. आणि म्हणून या साऱ्या ज्या गोष्टी आहे, ज्या अडचणीच्या आहे, त्या निर्माण होतात. प्रत्येक प्रकरणामध्ये देवाने तत्त्वज्ञान सिद्धांत सांगितलेले. अन्यावृत्ती सांगताना सिद्धांत काय सांगितला? अन्यावृत्तीच्या लास्टला चैतन्यापर परमेश्वर, चैतन्याच्या पलीकडं परमेश्वर आहे. तो देव श्रीचक्रधर सकळ जीवाचं रक्षण उद्धारण करणारा आहे. त्या चैतन्याच्या पलीकडं आहे. पण चैतन्याच्या पलीकडं आपण गेलो तर तो देव आपल्याला कळेल, समजेल. कारण आपल्यामध्ये देवतेचे पिंडस्थ आहे, मळ आहे, अधिष्ठान आहे. मग आपल्यातला जर आपण बदल करून घेत नसेल तर त्या अधिष्ठानाच्या अधीन आपण आहोत, त्या मळाच्या अधीन आपण आहोत. त्या देवतेच्या भक्तीच्या पलीकडं आपण अजून गेलो नाही तर तो चैतन्यापर परमेश्वर आपल्याला भेटेल कसा? आपली नजर, दृष्टी, आपली विचारधारा, आपली मानसिकता, आपली बुद्धी जर अयोग्य असेल तर ती अयोग्य जी आहे ही सारी देवतेची आहे. परमेश्वर तसा आहे का? नाही. मग परमेश्वर तसा नाही आहे आणि परमेश्वराची भक्ती करत आहे तर तसा जर आपण झालो तर आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार आहे. म्हणजे अधिष्ठानाच्या बाहेर जावं लागेल आपल्याला, या देवतेच्या पलीकडे जावं लागेल. देवता वर्ग समजून जाणून त्यातून बाहेर पडा. देवाने परमेश्वराने सांगितलेला जीव पदार्थ का सांगितला? या जीवाने जीवातून बाहेर पडण्यासाठी सांगितलं आहे. पण जीव सारा समजून घेतला आणि त्याच्यात काहीच बदल नाही झाला, तो जीवातून बाहेर पडू शकतो का? नाही पडू शकतो. परमेश्वरनी देवता पदार्थ सांगितला का? सांगितला देवता पदार्थ वास्तविक जीवाला भक्ती करायची, परमेश्वराची जीवाला प्राप्तीला न्यायचं आहे परमेश्वराला. यामधले दोन पदार्थ सांगायची गरज नव्हती, जीवाला जीवाची ओळख करून द्यायची काहीच गरज नव्हती. पण जोपर्यंत यातून तो बाहेर पडत नाही तो परमेश्वरापर्यंत जात नाही. देवता वर्ग आपण अभ्यासला, समजून घेतला, जाणून घेतला, पण त्यातून आपण बाहेर पडलो नाही. त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये भीती आहे, हे आहे. कालचंच आपण बघितलं, नवरात्र चालू आहे, मग नवरात्रात कसं वागायचं, कसं राहायचं, किती भीती आहे मनामध्ये. हे आणायचं नाही, ते आणायचं नाही, पार दूधसुद्धा 9-9 दिवस भरून ठेवणं, पाणी भरून ठेवणं. हा ज्ञानाचं लक्षण आहे का? हा समज आहे का? देवतेला तेवढंच काम आहे का? परमेश्वराला त्या देवतेकडून एवढंच काम करून घ्यायचं आहे का? मान पकडा आणि धरा, रिपोर्ट द्या दररोज किती सापडले, नाशिकला किती, वर्ध्याला किती, नागपूरला किती, संभाजीनगरला किती, त्याच्यात मुलं किती, स्त्रिया किती, पुरुष किती. एवढंच काम आहे का? देवता वर्गातून बाहेर पडणं म्हणजे काय? त्या ज्ञानाचं लक्षण काय आहे ते ज्ञान समजून घेणं, समज निर्माण करणं, त्यातून त्या विचारातून, त्या दृष्टीतून, त्या भावनेतून बाहेर पडणं. ज्ञानाच्या गोष्टी आपण खूप करतो ना, आपल्याला ज्ञान पण आहे, परंतु त्या ज्ञानावरती चालायची जी प्रवृत्ती आहे ती आपली नाही, म्हणून ते ज्ञान आहे असं आपण म्हणू शकत नाही. ज्ञानाचं लक्षण चालणे, त्यावरती आपण चाललो पाहिजे. म्हणजे चैतन्यापर परमेश्वर जो आहे हा आपण समजून घेतला पाहिजे. सिद्धांत परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. चयुगीचा धर्मी परमेश्वर नेनिजे न पाविजे. चारी युगाचे धर्म युग धर्मामध्ये देवाने सांगितले. चारी युगाचे धर्म जरी देव एखाद्या जीवानी केले तरी त्या परमेश्वराची जाणीवसुद्धा त्याला होत नाही, ओळखसुद्धा होत नाही, तेव्हा प्राप्तीचा तर विषयच नाही.
म्हणून आपल्याला या देवतेच्या धर्मापासून बाहेर पडावं लागेल ना. मग ऋतवैकल्य कोणाचे? देवतेचे. कर्मांड कोणाचे? देवतेचे. बाकीचे सारे चारी युगाचे जे आहे यज्ञ दान तप कोणाचे? देवतेचे. आणि आपण तर तेच करून परमेश्वराची जाणीव परमेश्वराच्या प्राप्तीच्या पाठीमागे लागलो असेल तर कसं होईल? मग परमेश्वराचा धर्म काय आहे आणि कशासाठी आहे? आणि परमेश्वराचा धर्म प्राप्त करण्यासाठी परमेश्वराने काय सांगितलं? तो परमेश्वराचा धर्म अभ्यासावा लागेल आणि तो अभ्यासून आपल्यावरती आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल करावा लागेल. तेव्हा परमेश्वराचा भक्त आपण होऊन परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ. अन्यथा प्राप्तीपर्यंत जाऊ शकत नाही आपण. महादाईसा देव सारे बसलेले आहे आणि जेवणाची वेळ झाली, सर्व बसलेले आहे. कोणीतरी महादाईसाला तूप वाढण्यासाठी आणलं. तूप आणल्यानंतर तिनं ते नाकारलं, नको म्हटले मला तूप. तूप नाकारल्यानंतर महादाईसाला देव काय म्हणतात? घ्या तूप. महादाईसा काय म्हणते? तुम्हीच ते वारिलं ना. तेल तूप गाळत तर रसो किंगा म्हटले. तुम्हीच सांगितलं नाही घ्यायचं आणि आता तुम्ही घ्या म्हणताय. देवाने एक सिद्धांत तिथं सांगितला, एक समज ज्ञानाची आपल्याला दिलेली आहे. परमेश्वर काय म्हणतात? हा परमलाभ आहे. का परमलाभ आहे? आम्ही म्हणतो घ्या म्हणून घ्या. पोरे हो, ते तुमच्याकडून तुम्हाशी काही न व्हावे म्हटले. जीवाला स्वतःच्या कडेनी काहीच होणार नाही. येथोनी तुम्हा सकळे व्हावं की आम्ही जे तुम्हाला देऊ, आम्ही तुम्हाला जे देणार आहोत तेच तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हटले. हा समज आपण समजून घेतला पाहिजे की आपण जे आज करतोय, मला हे पाहिजे माझ्या कडेनी, मला ते पाहिजे, मी हे मिळवणार आहे, मला ते मिळवायचं आहे, ते आपण करत असताना आपल्याला ते खरंच मिळवता येईल का? एखादी गोष्ट तुम्हाला म्हणलं आता मला देव मिळवायचा असं तुम्ही ठरवलं, मिळवता येईल का? देवाने सांगितलेल्या परीशिवाय मिळवता येईल का? देवाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाशिवाय मिळवता येईल का? देवाने सांगितलेलं जे आचार प्रणाली आहे, विचार प्रणाली, त्यावरती चालण्याशिवाय मिळू शकतो का? नाही. परमेश्वर म्हणतात तुमच्याकडून तुम्हाला काहीच होणार नाही, कारण तुमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही जीवामध्ये का तो परमेश्वराला प्राप्त करेल. आचार्यांना देवाने तेच सांगितलं. पण हा अयोग्य जीव आहे 100%, पण मी योग्यतेला नेणार आहे. मग देव काय म्हणतात? आम्ही काय दिलंय तुम्हाला? आम्ही तत्त्वज्ञान दिलंय, आचार दिलाय, विचार दिलाय, त्याग दिलाय. तत्त्वज्ञानावरती चालण्यासाठी तुम्हाला बुद्धी दिली, बोध दिलाय, जाणीव करून दिलेली आहे. ते चालण्याचं काम कोणाला करावं लागेल? आपल्याला करावं लागेल. तेव्हा परमेश्वर म्हणतात प्रयत्न करी दैवाचे सहाय्य. तुम्ही प्रयत्न केला तर मग आमचं सहाय्य होणार आहे आणि मग आमच्याकडून तुम्हाला सकळे भेटणार आहे. मग ती परमेश्वर प्राप्तीसुद्धा आपल्याकडून आपल्याला काहीच भेटत नाही, पण तुम्ही आजपर्यंत क्रिया केल्या तुम्हाला वाटल्या म्हणून, म्हणजे जीवाची कट झाली. मला वाटतंय म्हणून हे, मला वाटतंय म्हणून ते, मला वाटतंय म्हणून ते. पण देवावरती समर्थवादावरती जेव्हा निश्चिम निष्ठा निर्माण होईल आणि मुक्तीची चाड असेल आणि त्या प्राप्तीच्या अनुषंगाने तुम्ही चालायला सुरुवात कराल, परमेश्वर जे जे तुम्हाला योग्यतेला नेण्यासाठी जे जे साधन आहे ते परमेश्वर स्वतः देणार आहे. मग चांगली संगत, चांगले विचार, चांगली क्रिया, चांगलं पात्र जे बी आहे ते सर्व. पण आपण पाठीमागे सांगितलं संस्कार, प्रयत्न, त्यातून संस्कार आणि त्या संस्कारातून आपण आजही तेच करतोय. वास्तविक प्राप्ती परमेश्वराने भजनातच सांगितलेली आहे. ज्ञान प्रेम भजनातच सांगितलेलं आहे. आचारप्रणाली भजनातच सांगितलेलं. त्याच्यासाठी काय लागतं? फक्त आर्तता लागते, तळमळ लागते, प्रार्थना लागते, चतुर्विध दुःख लागतं. आणि ते तर आपल्याला निर्माण करता येत नाही, ते आपल्याला प्राप्त करता येत नाही. म्हणून आपण दुसरे पर्याय शोधून त्यातून मिळवायचा प्रयत्न करतो, पण त्यातून आपल्याला देव भेटणार नाही. त्याच्याशिवाय देवाने सांगितलेलं साधन पहिलं आहे ज्ञान. त्या ज्ञानाशिवाय, त्या ज्ञानातून समज घेतल्याशिवाय मात्र आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. परमेश्वराकडूनच परमेश्वर जाणवले जाणार आहे, परमेश्वराकडूनच परमेश्वर प्राप्तीला आपल्याला घेऊन जाणार आहे. परंतु त्या परमेश्वराकडून परमेश्वर जाणवण्यासाठी आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या दृष्टीमध्ये जो बदल अपेक्षित आहे तो आपल्यालाच करावा लागणार आहे. ज्ञानातून जो समज, आपण लीळा ऐकतो, सत्संग ऐकतो, सूत्रपाठ वाचतो, अभ्यास जिथं जमेल, जसा जमेल तसा करत आलो आजपर्यंत. पण त्यातून आपल्याला आपण किती बदललं?
त्यातून आपण समज निर्माण करून त्यावरती चालण्याचा आपण किती प्रयत्न केला, त्यावरती परमेश्वराची जाणीव करून देणार आहे. जोपर्यंत पूजनीय माईम भट देवाच्या समोर आले नाही त्यावेळेस तोपर्यंत चर्चा केल्याशिवाय, त्यांच्या मनातले प्रश्न ते पूर्ण काढल्याशिवाय परमेश्वराला बोध देता आला का? ते तर अडथळे. परंतु त्यांचा प्रयत्न, ते तिथं आले, चर्चा केली, प्रश्न निर्माण झाले, त्यातून पुढं चालत राहिले आणि ते चालणं बदलाशी अपेक्षित होतं. त्यांनी तो बदल पण करून घेतला. जे सांगितलं त्यांनी स्वीकारलं, लगेच बंद केलं. आपण बंद काहीच करत नाही, आपण ते चालू ठेवतो आणि हे ऐकत राहतो. का? तर आपल्याला समजलेलं नाही आहे. समजलेलं असेल तर मग आपण बदल करतो. आपण म्हणतो अरे तुला काही कळायला पाहिजे, नाही समजलं नाही तुला, इथं समोर तुझं दिसतंय, एवढा खड्डा आहे, लक्षात आला आहे, तुला दिसतंय, तरी तू गाडी घालतो आणि वरून पडल्यानंतर सांगतो मला दिसला नाही. एवढा मोठा खड्डा तुला कसा दिसला नाही? खड्डा दिसतोय, परंतु त्या खड्ड्याला आता टाळायचं, हळूच जायचं का उतरून घ्यायचं, की ही समज त्यांनी निर्माण केली नसल्यामुळे तो पडला. देवाने बी आपल्याला हे सारं सांगितलंय, पण तो समज आपण निर्माण न करून घेतल्यामुळं ज्ञान आपण जे म्हणतोय ते फक्त माहिती वजा आपण घेतलेलं आहे. परमेश्वराला माहिती वजा ज्ञानाची अपेक्षा नाही, तुमच्यामध्ये बदल करणारं ज्ञान अपेक्षित आहे. जे जसं आहे तसं जाणलं. एकदा जर जाणलंय तर परत जाणण्याचं काही राहिलंच नाही. जर जाणलंय तर ते करण्याचा काही संबंध राहिला का? मग म्हणजे धर्माची जी व्याख्या सांगत असताना परमेश्वराने या प्रत्येक गोष्टीमध्ये व्याख्या आपल्याला सांगितलेली. ज्ञानाची व्याख्या सांगितली, मृत्यूची व्याख्या सांगितली, जन्माची व्याख्या सांगितली, प्रत्येक गोष्टीची व्याख्या सांगितली, जीवाची व्याख्या सांगितली, प्रपंचाची व्याख्या सांगितली, काय प्रपंच, काय जीव, प्रत्येक गोष्टीची व्याख्या सांगितली. ती व्याख्या नुसती ऐकली आपण, आणि त्या ऐकून आपल्यामध्ये जर आपण समज निर्माण करून त्यावरती नाही चाललो तर त्या व्याख्येला काय अर्थ राहिला? देवाने सांगितलेलं तत्त्वज्ञानाला काय अर्थ राहिला का? पॉईंट भरपूर आहे. संहार प्रकरण सांगितलं, संसर्ग प्रकरण सांगितलं, सकाळीच आपण घेतलं. हे कशासाठी सांगितलं? उद्देश काय? अरे बाबा, तुझा जन्ममृत्यूचं काय घेऊन बसला? तू मेला म्हणून जन्माला आला, जन्म म्हणून मरणारच आहे, मेल्यानंतर परत जन्माला येऊन परत उपद्याप करणारच आहे. तू तर एक या सृष्टीतला, एक ब्रह्मांडातला एक घटक आहे. एवढं मोठं ब्रह्मांडसुद्धा सार होतोय, एवढं मोठं ब्रह्मांडाचं सुद्धा संसरण होतंय, तुझं काय घेऊन बसलं तू? म्हणजे आपल्यामध्ये आपलं जे अस्तित्व आहे ते खोडायचं असेल तर एवढं मोठं ब्रह्मांडाचा सार होणार आहे, नष्ट होणार आहे, आणि ते सार झाल्यानंतर परत परमेश्वराच्या प्रवृत्तीनं परत ते संसरण होणार आहे आणि परत ते रुटीन परत चालू होणार आहे. तर आपलं येणं जाणं, परंतु आपण आपल्याला विसरतच नाही. आपण आपल्याला न विसरल्यामुळं जीवत्व निर्माण झालेलं आहे. अन्यथा ज्ञानामुळं आपले वाईट कर्म आपण करत राहतोय. मी माझं जे लागले पण आहे, ती अटॅचमेंट आहे, त्यातून आपण बाहेर पडत नाही. संहार प्रकरण, संसर्ग प्रकरण सांगण्याचं कारण काय देवाला, आणि त्यातून आपण शिकायचं काय नेमकं? तरी माझं काय घेऊन बसले? प्रत्येकजण आला, एवढे मोठे थोर विचारवंत येऊन गेले, कितीतरी संत येऊन गेले, कितीतरी पॉलिटिकल लोक मोठे मोठे येऊन गेले, राजे राजवाडे येऊन गेले, आचार्य आले होते, तेही गेले, परंतु योग्य ठिकाणी गेले. आणि आपल्याला आता योग्य ठिकाणी जायचं आहे का नाही जायचं आहे? जाणार तर 100% आहे. असा कोणी माणूस म्हणू शकतो का नाही मी जाणारच नाही, मी मरणारच नाही? असं आहे का कोणी? ना असं आजपर्यंत तरी म्हणला का कोणी? कोणीच नाही म्हटलं. मग आपण या भ्रमातून आपल्याला बाहेर पडणं, या भ्रमातून आपण बाहेर येणं, हे ज्ञानाचं लक्षण आहे. हाच समज आहे की अरे इथं कोणीच कायमस्वरूपी नाही. जर कोणीच कायमस्वरूपी नाही तर मी पण कसा असेल? इथं एवढ्या मोठ्या सृष्टीचा सार होतोय, संसरण होतोय, तर मी त्यातला कोण आहे? हे आपलं स्वतःचं अस्तित्व. नाही तर आपण अशा आविर्भावात बोलतो का सारं मीच करतोय आणि मी नसलो तर काय होईल? आता तुम्ही इथं आले ना तरी फोन करायची गरज वाटते ना तुम्हाला? कशी काय, बरी का तब्येत, जेवले का? नाही, आमची व्यवस्थित व्यवस्था, पाऊस लय झाला पण अडचण काहीच नाही आली. कोणाला काही घेणं नाही देणं नाही आहे. आपण या भ्रमातून पहिलं बाहेर पडणं म्हणजे ज्ञानाचं लक्षण. स्थिरता, स्वस्थता, हे ज्ञानाचं लक्षण आहे. आपल्याला सारं कळतंय पण स्थिरता आहे का, स्वस्थता आहे का? आपल्याला असं वाटतं की अरे मी नाही आहे तर आता तिथं काहीच नसेल.
परंतु तसं आहे का वास्तविक? मी नाही आहे, उलट तिथं आपल्यापेक्षा चांगलं असेल, ही वास्तविकता आहे. हा भ्रम आहे. ज्ञान आपल्याला भ्रमातून बाहेर काढतं. ज्ञान आपल्याला समज देत असतं, ज्ञान आपल्याला जाणीव करून देत असतं. परंतु त्या जाणीव जर आपल्या बोथट झाल्या आणि वारंवार आपण तेच ऐकतो तरी आपल्यात बदल होत नसेल, याचा अर्थ परिणाम होत नाही. परिणाम कोणावर झाला? कर्मराटीमध्ये रामायण कोणी लिहिलं? वाल्मिक ऋषी. तो वाल्मिक ऋषी डायरेक्ट झाला काय? तो वाल्या कोळी होता ना अगोदर. एका प्रश्नाने त्याचं जीवन बदललं की नाही? एकच प्रश्नात त्याला ज्ञान झालं, समज झालं. नारद मुनी गेले, ती आख्यायिका तुम्हाला माहिती. नारद मुनी गेले म्हणले कोणासाठी करतो? नाही, कुटुंबासाठी. त्यांनी 7 राजन भरले होते, एवढे माणसं मारली. म्हणलं तू एवढा पाप केलं, ह्या पापात ज्या कुटुंबासाठी तू करतोय ते सहभागी आहे का, भागीदार आहे का? म्हणले असणारच, कारण त्यांनी गृहीत धरलं. आपणही गृहीत धरतो ना, सारे गृहीत धरतो आपण. नारद मुनी म्हणे मी कुठंच जात नाही बाबा, तू फक्त एक प्रश्न विचारून ये घरच्यांना. घरच्यांनी गेल्यानंतर घरच्यांनी काय सांगितले? तुमचं तर कर्तव्य, तुम्ही का उपकार केला का आमच्यावर? तुमच्या पापात आम्ही कशाला सहभागी होऊन धनी हो? एका प्रश्नाने त्यांचं जीवन बदललं आणि ते निघाले, वाल्मिक ऋषी होऊन गेले. फक्त परिणाम झाला. आपल्यावर परिणामच होत नाही. आपण एवढे बोथट झालोय. कितीतरी सत्संग ऐकले, कितीतरी चर्चा, कितीतरी कार्यक्रम, कितीतरी क्रिया, कितीतरी स्थानन, कितीतरी विडे. परिणाम शून्य. ज्ञान आहे कसं म्हणायचं मग? परमेश्वरांनी दिलेल्या पर्यायापैकी सर्वात महत्त्वाचं पहिला पर्याय ज्ञानच आहे. ज्ञानातून आपण समज निर्माण करून त्यावरती चालायला लागलो तरच मग आपल्याला बाहेर पडता येईल. अन्यथा परमेश्वराची प्राप्ती, परमेश्वराचं कैवल्यपद आपल्याला भेटू शकत नाही. आणि तो परमेश्वर कोण आहे, कशाचा वेगळा आहे, हे आपल्याला देवाने तर सांगितलेलंच आहे. सोमवती अमावस्या असते. साधा आणि लामाईसा या ज्या मैत्रिणी आहे आणि त्यांची आई या देवाच्या दर्शनाला निघतात. जाताना ते काय करतात? गुळाच्या भेल्या घेतात, देवाला काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून. आणि पाणी पिण्यासाठी एका ब्राह्मणाच्या ओसरीवरती गेल्यानंतर त्या भेल्या गुळाच्या ठेवल्यानंतर एक गाय येते, वासरू येतं आणि एक गुळाची भेली खाल्ल्या जाते ओसरीत ठेवल्यामुळं. आता महादाईसाच्या लक्षात येतं, सादाईसाच्या लक्षात येतं की गुळाची बेली खाली आहे. आता कोणाची खाली म्हणावं? मग ती काय म्हणते? तिला ज्ञानाचा समज काय निर्माण झाला आहे? मीच दुर्दैवी, माझीच खाली. आपण असतो तर आपण भांडत असतो, माझी नाही तुझी खाली. ते म्हणले असे तुझी खाली. आपण आपलं वाचवायचा प्रयत्न केला असता, आपण भांडत राहिलो असतो, वाईट त्या वाद देवापर्यंत नेला असता. सांगा देवा कोणाची खाल्ली? ते म्हणले माझी तर हीच आहे, माझी तिचे. तिनं समज काय निर्माण केली? हिची खाली नाही, तिची खाली नाही, माझीच खाली. आणि देवाकडे आल्यानंतर त्या दोघींनी देवाला गुळाच्या भेल्या दिल्या. साधाकडे ती नव्हतीच, त्याच्यामुळे ती देऊ शकले नाही. न विचारलं देवानी, का हो यांनी गुळाच्या भेल्या दिल्या, तुम्ही का नाही दिली? म्हटले तुम्ही का भेटत नाही? म्हटले सोमवती अमावस्येच्या निमित्ताने तो एक भाग असेल भेट देण्याचा, म्हणून त्यावेळेस त्यांनी ते आणलं होतं. तेव्हा देवांना तिनं सर्व वृत्तांत सांगितलं का देवा असं असं झालं. तिघींनी 3 गुळाच्या भेल्या घेतल्या होत्या तुम्हाला देण्यासाठी, पण आम्ही असं असं गेलो, तिथं एका वासराने खाल्लं. आता कसे वाद घालायचा? हिचं खाल्लं का तिची खाल्ली, त्याच्यापेक्षा मीच दुर्दैवी, माझंच खाल्लं असं म्हणून मी आले माझ्याकडं. आता तुम्हाला काही देण्यासाठी राहिलं नाही. एवढी स्पष्टता ज्ञानाच्या समाजातून निर्माण होत असते. आपले तर साऱ्या दुनियेशी भांडणं आहे, आपल्या घरातही भांडणं, शेजारच्याशी भांडणं. मीच कसा खरा आहे हे सांगण्यासाठी आपला सारा एनर्जी आपण लावित असतो, ताकद लावित असतो. आपण असं कधी म्हणतो का नाही मीच चुकीचा असू शकतो, माझी चुकी मी मान्य करतो, काय हरकत नाही. वाद लगेच मिटून जातात. परंतु ते मिटतं का? नाही. मग देवाने तिथं एक सिद्धांत स्वतः देवाने सिद्धांत सांगितला. देव काय म्हणतात? बाईसांना, बाई ती भेली आणा इकडं. देवाला दिलेली भेली
बाई देवाने काय केलं, बाईसांकडून मागून तिच्या हातात दिली. म्हणले आता तू दे, तुझ्याकडं नाही असं कसे म्हणते. आता तिला वाटलं एकच काय प्रकार आहे, देवाचंच घ्यायचं आणि देवालाच द्यायचं. देव काय म्हणतात, सादेव कावना ते काही असे. इथं कोणाचं काय आहे काही, सगळे देवाचे की, हे सारं देवाचंच आहे ना. म्हटले तुम्ही दिलं म्हणजे काय तुमचं झालं. आपण काय करतो आत्तापर्यंत, देवाचं समजतो का, माझं माझं माझं, मी आणलं, मी केलं, मी हाय. मीतून आपण बाहेरच पडत नाही. ज्ञान म्हणजे मीतून बाहेर पडणे, आत्मज्ञान आहे मोक्ष. एका शब्दात एका वाक्यात देवाने मोक्षाची व्याख्या सांगितलेली. मी मला ओळखणे, मी माझ्यातून बाहेर पडणे, हा समज निर्माण करून तशा पद्धतीनं राहणं, वागणं, बोलणं, उठणं, बसणं, हे परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. देव स्पष्ट सांगतात, काऊन ते काही असे सगळे देवाचे की मा देव दे ते आपले. देवाकडून जे मला भेटणार आहे ते आपलं आहे म्हटले. आपण देवाकडून भेटा असं म्हणतो का, देवकृपा देवकृपा म्हणतो का, मी असं केलं, मी तसं केलं, अरे काय सांगू, हे झालंच नसतं, झालं होणारच नसतं, तो तर नाहीच म्हणत होता, तो तर नाही म्हणून पडला होता, पण मग मी असं केलं, मी तसं केलं. स्वतःचं कर्तृत्व आपण दाखवतो ना, मी करता आहे, स्वतःचं कर्तृत्व दाखवतो. आपल्यामध्ये जो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे त्या बदलापर्यंत आपण जात नाही. आणि म्हणून परमेश्वर स्वतःची ओळख पण करून देतात. जीव प्रपंच व्यतिरिक्त परमेश्वर आहे म्हटले. आणि ह्या जीवानी या जीवातून प्रपंचातून बाहेर पडल्यानंतर तो परमेश्वर भेटणार आहे. कारण परमेश्वर जीवाच्या प्रपंचाच्या व्यतिरिक्त वेगळा आहे, देवतेच्या व्यतिरिक्त वेगळा आहे. आणि आपण यातूनच परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने लागलेलं आहे. सिद्धांत देवाने सांगितलं मी वेगळा आहे. मग जो वेगळा आहे तर आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल ना. ते वेगळं ज्ञानावर आधारित असलं पाहिजे, समाजावर आधारित, समज जाणीव याच्यावर आधारित असलं पाहिजे. आणि मग त्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. हे केल्यानंतर मग परमेश्वर कृपा करतात. परमेश्वर कृपा माऊली आहे, कृपा करणार आहे. परंतु या साऱ्या ज्ञानातून समज निर्माण होऊन त्यातून आपण बाहेर पडण्याचा जेव्हा प्रयत्न करू आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न करू तेव्हा कृपा होते परमेश्वराची. आपोआप होत नाही लगेच. गणपत अपयोग असतात, गणपत अपयोग का जे माईमठांचे निमित्त आहे. मामा आहे, सासरी आहे, गुरु आहे. त्या गणपत अपयोगांना काय झालं, कुष्ठरोग झाला. आता कुष्ठरोग झाले तर ते देवाकडे गेले, म्हटले देवा आमचा कुष्ठरोग घालवा. देवानी काय सांगितलं, येतं अनुसारा म्हटलं. तुम्ही अनुसारा म्हटले आम्ही तुमचा कुष्ठरोग घालून टाकू. ते काय म्हणतात, तुम्ही तर समर्थ आहे, तुम्ही बिगर अनुसाराचा कुष्ठरोग घालू शकत नाही का. म्हणले आम्हाला काय अशक्य आहे, आम्ही घालू शकतो पण ती आमची खावणी म्हटली. ते आमचं वैशिष्ट्य आहे तर तुम्ही अनुसारावं, त्यानंतर आम्ही तुमचा कुष्ठरोग घालू. ते कुष्ठरोग घेऊनच मेले पण देवाचे झाले नाही. ज्ञानाचं लक्ष नाही का, समज आहे का, नाही. त्याच गणपत अपयांना निमित्त कोण झाल्या, औसा. आणि त्या औसांना स्थिती देऊन परमेश्वराने परमेश्वराची ओळख देण्याचा प्रयत्न केला डोमेग्रामला. ज्यावेळेस स्थिती झाली, ज्यावेळेस औसा ज्या आहे त्या भिक्षेला जायच्या आणि त्या बडबडी सांगायच्या. वर्णन केल्यानंतर गणपत आपे म्हटले आम्हाला देवाचं दर्शन घडवा. इकडं असं होतं, त्या वेदवंत असल्यामुळे त्यांनी परवानगीच घेतली नाही, डायरेक्ट घेऊनच आले. आणि घेऊन आले तर देवाने दिली स्थिती. ते स्थितीच्या भरात ते झाडावर चढले. देव चिंतामणी, देव कामधेनू, देव असे, देव तसे असे म्हणायला लागले. आणि गणपत आपे काय म्हणतात, हा हा माई बरोबर तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, देव चिंतामणी, देव कामधेनू. देव त्यांना टोकतात, का हो तुम्हाला शास्त्राचं थोडंफार तर नॉलेज आहे ना, थोडंफार तर ज्ञान आहे ना. देव काय चिंतामणी मग काय देव काय दगड आहे का, देव कामधेनू म्हणजे देव काय गाय आहे काय, देव असा असतो काय. म्हणजे देवानी सांगितलं आहे परंतु त्यांना समज निर्माण झाली का देव काय सांगताय, कशासाठी सांगताय, नाही झाली. म्हणून त्यांना बोधही देता आला नाही, त्यांना बोधही झाला नाही, कुष्ठरोगातच मेले. आपणही बी अनेक रोग घेऊन आलेलो आहे. मार्कंडाला तर म्हणले 19 रोग. देव म्हणतात फक्त भिक्षा माग आणि 19 घास मला भिक्षेचे दे तरी तुझे रोग बांधून टाकू. त्यांनी केलं का, नाही करता आलं त्याला. बाईसांचे भाचे असल्यामुळे वशीला दांडगा.
बाईसा म्हणते, देवा तुम्ही कोणालाच रीत सोडत नाही, मोकळं सोडत नाही, रिकामं सोडत नाही, कोणी आलं तर त्याला देतात, माझ्या मार्कंड रीतात त्याला काही देतच नाही, म्हणते देऊन टाकू. जा म्हटले भिक्षा मागून ये, 19 घास मला खाऊ घाल, याचे सारे रोग. तो गेला मामीच्या घरी, तिकडंच आंघोळ केली, जेवला, झोपला आणि उठल्यानंतर 3 वाजता म्हणले मामीला काय असेल ते दे म्हटले. बाई म्हणले काय, कोण आलं आहे का? म्हणले काय नाही, तू दे म्हणले. भातच उरला होता, भात केला, भाताचं घेऊन आले तर म्हणले साऱ्या गावात आज भाताचंच पेव फुटलं म्हणले. आणि तरी बाईसा काढत त्याचीच घ्यायची, कारण जीव आहे. आणि मग मामी पाठीमागून आली, मग ती शिव्या द्यायला लागली आणि मग बाईसांना कळालं ही जी प्रवृत्ती आहे ही आज आपल्याकडं आहे, आपली पण आहे. देव आपल्याला बी सांगता अप्रत्यक्षरित्या, परंतु आपण त्यावरती चालत नाही का, तर ज्ञान आहे परंतु समज नाही आहे. ते समजातून त्यातून जो बदलायचं आहे ते आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून परमेश्वर आपल्या कृपाशक्ती करूनही, मग परमेश्वर कधी करतात, हा समज निर्माण करून आपण जेव्हा कृतीवर जातो तेव्हा परमेश्वर म्हणतात आपल्या कृपाशक्ती करूनही त्याची अनादि अविद्या छेद करते. मग अनादि अविद्येचा छेद करतात, आपाप नाही करत. देव तर करू शकतात, मग या लगेच छेद, या लगेच छेद होईल का? असं करायचं ठरलं असं, ही सृष्टीत निर्माण कशाला करायची असं? आपण तर मायाच्या तमात होतो, मायाच्या पलीकडेच परमेश्वर होता, तिथले तिथंच लगेच घेऊन टाकलं असतं देवाने आपल्याला. एवढा उपद्याप करायची गरज काय? परंतु ते होत नाही ना. देव तर दयाळू माळू कृपाळू, करता येत नाही अनादि अविद्येमुळं. ती अडसर आहे आणि ती जोपर्यंत नासत नाही, काढत नाही, तोपर्यंत त्याला आनंद देता येत नाही. पण ती जी प्रक्रिया ती जीवाला करावं लागणार आहे. म्हणून देवाने हा सारा उपद्याप करून या जीवाला इकडे आणलं, ती प्रक्रिया करायला लावलेली. कशी करायची, कशा पद्धतीने करायची याचं ज्ञान परमेश्वराने दिलं आहे, परंतु ते समज घेऊन त्यावरती नाही चाललो तर अनादि अविद्येचा छेद होईल का? देव म्हणता आम्ही करतो, आम्ही अनादि अविद्या छेद करू जाणे म्हटले. देवाने देवाचं देवत्व परमेश्वरत्व प्रमाणात सिद्ध केलेलं आहे, परंतु त्या अनादि अविद्येच्या छेदापर्यंत जाण्यासाठी जी प्रक्रिया आहे, जी भावना आहे, ही समज आहे, ती आपल्याला निर्माण करावं लागणार आहे. ती आपण निर्माण नाही केली तर देवापर्यंत जाणार नाही, आणि देवापर्यंत जाणार नाही तर अनादि अविद्येचा छेद होणार नाही, परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. या आपण लक्षात घ्यायचं. आपल्यामध्ये बऱ्याच लीळा आपण ऐकत असतो. आता विषय हा खूप मोठा आहे, परंतु थोडक्यात तुम्हाला उदाहरणं देऊन तो विषय किती महत्त्वाचा आहे, तुम्ही आजपर्यंत काय समजत होते आणि नेमकं ॲक्च्युअल आहे काय, ही वास्तविकता समजून घेऊन त्यावरती जर आपण समज निर्माण करून चालायला लागलो तर ज्ञान आपल्याला पहिला पर्याय जो देवाने दिलेला आहे त्यातून आपल्याला परमेश्वराला प्राप्तीपर्यंत जाता येईल. कारण धर्म त्याच्यासाठीच आहे, धर्म तोच आहे, धर्म मुक्तीसाठीच आहे, दुसरा कशासाठी नाही आहे. पण आपण आजपर्यंत तो धर्म कुठं कुठं वापरला, कशासाठी वापरला, पण तो लागू पडला नाही. कारण कर्मवश सकळ आहे, तेच होतं. पण आपली समज काय होती, हे केलं म्हणून ते भेटलं आणि ते केलं म्हणून ते भेटलं, हा भ्रम आहे. या मानसिकतेतून आपल्याला पहिले बाहेर पडावं लागेल. दादोस ते काय वेदवंत नव्हते, बोधवंत नव्हते, परंतु तो विद्यावंत असते आणि देवाकडून काहीतरी एखाद्या देवतेची विद्या होईल आणि देवाचं जसं पूजा अवसर होतात लोक मानतात तसं आपल्याला ईश्वर म्हणून लोक मानतील. या अभिलाषेपोटी देवाकडे यायचे, 100 दंडोत घालायचे, जाताना 100 दंडोत, येताना 100 दंडोत, काही घेऊन यायचे. तर त्यांनी कुठं यात्रेला गेले तर 2 वाट्या घेतल्या सारख्या, देवाला आणि स्वतःला. आता त्या सारख्याच असल्यामुळं महादाईसांनी त्याला खून केली आणि हे सर्व जेवणं वगैरे झाल्यानंतर आता धुण्याच्या भांड्यामध्ये सारी एकत्र जातात. त्या भांड्यामध्ये साऱ्या वाट्या गेल्या. दादोसांची जी आई होती रानाईसा, ती गेली वाटी आणायला आणि त्या दोन्ही सारख्या असल्यामुळे तिच्या लक्षात न आल्यामुळं तिनं देवाचीच वाटी उचलली आणि घेऊन चालली. महादाईसा म्हणते आमची वाटी, तू कुठं घेऊन चालली? आमची वाटी म्हणते, देव तिथंच आहे. आणि हे म्हटल्यानंतर देव काय म्हणतात, ही जी वाटी आहे तुम्ही स्वतःची आमची म्हणतात, ती तुमची, ही वाटी तुमची. देवला महादाईसा अत्यंत सुंदर उत्तर देतात. तो समज ज्ञानातून आलेला आहे. देवाला देवा म्हणतात, बाई देवा, जे देवाचं ते आमचं नाही का, जे देवाचं तेच आमचं आहे. हा समज तिला निर्माण झाल्यानंतर जे देवाचं आहे त्याचा अभिमान महादाईसाने घेतलेला आहे. आणि ते म्हणून अशा उद्देशाने आम्ही आमचं म्हटलेलं आहे, आम्ही आमचं नाही म्हटलं.
देवाचं आहे म्हणून आमचं आहे. आणि मग देवाने एक सिद्धांत सांगितला, ऐसे के होईल पोरा जीवा जे येथीचे ते आपुले. असं कधी होईल म्हटले का जे देवाचं आहे ते आमचं आहे. मग देवाचं काय काय आहे? देवाचे स्थान देवाने निर्माण केले, देवासाठी निर्माण केले का आपल्यासाठी निर्माण केले? साधनं आहे, स्थान आहे, प्रसाद आहे, वासनिक आहे, भिक्षुक आहे, नाम आहे, आचार आहे, त्याग आहे, सारे आपल्या भल्यासाठी देवाने आपल्याला दिलेलं आहे. जे देवाचं आहे ते आपलं म्हणून आपण स्वीकारलं आणि त्यातून आपल्याला परमेश्वरापर्यंत जाता आलं, तर त्या ज्ञानाचा समज निर्माण झाला आणि ते ज्ञान आपल्याला उपयोगी पडून परमेश्वरापर्यंत घेऊन गेलं. देवाने तर महावाक्य आहे, निर्वचन आहे, तो परमेश्वर कोण आहे, काय आहे, सर्व सांगितलेलं आहे. परंतु ते आपण स्वीकारलं आहे का? देव तर सांगतात आनंद तो, सर्व करता तो, सर्व साक्षी तो, सांगितलं का नाही? सर्व सांगितलं आहे. तो परमेश्वर मीच सर्व काय आहे. पण आपण असं समजतो काय? जर आनंद तो आहे तर आपल्याला तर कशातही आनंद वाटतो. आनंद तो आहे, तो नाही भेटताना आपल्याला आनंद कसा वाटायला पाहिजे? जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद भेटू शकत नाही. जे भेटते तर ते सुख दुःख मिश्रित आहे. देव म्हणता सर्व करता कोण आहे? मी. आपण स्वतःलाच करता समजतो. पण ज्ञानातून समज निर्माण होणं, त्या समजातून आपण त्यातून बाहेर पडणं म्हणजे काय नेमकं? मी करता नाही, मी कोणीही नाही, माझं अस्तित्व काहीच नाही. मी आता कोण आहे? परमेश्वराचा. आणि परमेश्वर कोणाचा आहे? माझा. द्रौपदी मातेला वस्त्रहरणाच्या वेळेस तिने डायरेक्ट देवाला पहिल्यांदी प्रार्थना केली का? तिने तर पहिली याचना केली ना. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, पांडव आहे, ते सारे बंधनात असल्यामुळं तिच्या लक्षात आलं का हे काही उपयोगाचे नाही, या अगोदरच बंधनात आहे, मला कशी काय बंधनातून सोडतील? मग कोण आहे का असा का जो मला या बंधनातून सोडवेल? आणि मग देवाची याचना, आराधना, प्रार्थना द्रौपदी मातेने केली आणि मग देव येऊन तिचे लज्जा रक्षण केलं. तिने काय प्रार्थना केली? आता मी करता नाही, मी काहीच करू शकत नाही. म्हणजे करायचं ते करून पाहिलं, काहीच उपयोगाचं नाही. मी करता नाही, तू सर्व करता. तू माझा आणि मी तुझी. आता मी तुझी झाली, आता माझं काहीच नाही. तिला तो समज निर्माण झाल्यानंतर देवाकडे जेव्हा गेली तेव्हा देव आले ना. आपल्याला हा समज निर्माण होऊन जेव्हा आपण देवाकडे या उद्देशाने, या ध्येयाने प्रार्थना करू, आर्तता करू, चतुर्विध दुःख करू, तेव्हा तो परमेश्वर येणार आहे. परमेश्वर येणार आहे. भांडारेकरांकडे देव आले ना, बाई संकट देव आले की नाही? माईम भटांसाठी देव डोमेग्रामला बसले की नाही? देव येणार आहे, देव येत आहे, देव आहे. परंतु पहिल्यांदा आपल्याला मी करता नाही हा समज निर्माण करावा लागेल, मीतून बाहेर पडावं लागेल. ह्या ज्ञानातून आपल्यामध्ये वैचारिक, मानसिक बदल करून घ्यावा लागेल आणि तो बदल कृतीवर न्यावा लागेल. तेव्हा सर्व करता तो हा समज निर्माण झाला का मग परमेश्वर आपल्याला भेटणार आहे. म्हणजे ज्ञानाचं लक्षण काय आहे? मी करता नाही. ज्ञानाचं लक्षण काय आहे? माझं अस्तित्व नाही. ज्ञानाचं लक्षण काय आहे? सर्व करता तो आहे. मग सर्व करता तो, आपण काहीच करायचं नाही का? सारं करणार बाबा, तुम्ही सांगितलं काहीच करायचं नाही, सारं करणार आहे तो, करून घेईल, अनुसरण करून घेईल, प्राप्तीला तो करून घेईल. कॉन्ट्रॅक्ट देवानी घेतलं आहे. पण देवानी मधला कड जो सांगितला आहे तो कड म्हणजे ज्ञान आहे, तो कड म्हणजे समज आहे, तो कड म्हणजे कृती, तो कड म्हणजे बदल आहे. ते आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. आणि त्यातला पहिला पर्याय ज्ञान आहे. पण मुक्तीची चाड, परमेश्वर धर्म हा फक्त आणि फक्त मुक्तीसाठी, जीवाच्या मुक्तीसाठी, बाकी प्रापंचिक सुखासाठी नाही, प्रापंचिक अडीअडचणी दूर करण्यासाठी नाही, मुलं बाळं होण्यासाठी नाही, नोकरी लागण्यासाठी नाही, लग्न होण्यासाठी नाही, कोर्टाच्या केसेसतून बाहेर पडण्यासाठी नाही. आजपर्यंत त्याच्यासाठीच वापरत आलो आपण. धर्म फक्त जीवाच्या मुक्तीसाठी आहे आणि त्या मुक्तीचे पर्याय देवाने दिले. त्यातला पहिला पर्याय आपण काय बघितला आज? ज्ञानातून काय बघितलं आपण? समज. समजातून आपण काय बघितलं? कृती. कृतीतून आपण काय बघितलं? अंतर्बाह्य आपल्यातला बदल. हा बदल जर तुम्ही करू शकले
तर परमेश्वर तुमच्याकडं येईल. तुम्हाला परमेश्वराकडे जायची गरज नाही, परमेश्वर येईल. ते आता आपण पुढं पाहणारच आहे. परमेश्वर कसा येईल? येईल परमेश्वर. परमेश्वर कुठे? नाथोबांना देव काय म्हणतात? अहो आम्ही कुठे? आम्ही तुमच्या पाठीचे. पाठ कधी दिसते का म्हटलं? आम्ही तुमच्याच पाठी. देव आपल्याकडे, आपल्या इथे, परंतु आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही? आपण अजून देवाकडे गेलेलो नाही आहे. देवाला त्या पद्धतीने स्वीकारले नाही. देवाने सांगितलेले तो समज आपण निर्माण करून आपल्यामध्ये बदल तसा केलेला नाही आहे. जेव्हा बदल कराल तेव्हा देव पण दिसेल आणि देव पण भेटेल. आलं लक्षात? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.